जर तुम्ही ह्या रेमेडीचा पहिल्यांदाच वापर करत असाल तर तुम्हाला थोड्या मोठ्या साईजचा कांदा इथं वापरायचा आहे। तुम्हाला कांदा अगदी स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ह्या रेमेडीमध्ये वापरायचा आहे। कांद्याची आपल्याला संपूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर कांदा आपण आता छान असा स्वच्छ करून घेतला आहे। स्वच्छ केल्यानंतर बारीक असे काप करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कांद्याला कोणत्याही साईडमध्ये कट करून घेऊ शकता। रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला इथं स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे आणि चहा पावडर वापरायची आहे। चहा पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता, फक्त तिला फ्लेवर ॲड नसावा। चहा पावडर टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला फिल्टर केलेलं 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे। आता तुम्हाला रेमेडी किती प्रमाणावरती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं आणि चहापत्तीचं प्रमाण इथं कमी जास्त देखील करू शकता। आता बघा, जर तुम्हाला ब्लॅक कलर सोबतच तुमच्या केसांवरती बरगडी कलर हवा असेल आणि सोबतच केसांवरती जर शाईन आणायची असेल तर साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर देखील आपण यामध्ये ॲड करायची आहे। इथं तुम्ही कॉफी पावडर देखील कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता, काही हरकत नाही। बघा, कॉफी पावडर ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता लगेचच आपल्या पाण्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल। आता पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती उकळून द्यायचं आहे। आता बघा, लवंग ॲड केल्यानंतर अगदी 2 मिनिटांसाठी व्यवस्थित पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा घटक आपण यामध्ये ॲड करणार आहेत। आता तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित बॉईल झालेलं आहे आणि त्यानंतर आपण जो कट केलेला कांदा आहे तो सगळा कांदा आपल्याला ह्या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे। जसं की तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे कांदा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। कांद्यामुळे टक्कल पडलेल्या जागी छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते। 10 ते 15 मिनिटाचा टाईम लागतो आपल्याला हे सिरम रेडी व्हायला असं ओळखायचं असेल तर। बघा, यामध्ये ज्या काही वस्तू आपण ॲड केल्या आहेत त्या पूर्णपणे शिजल्या पाहिजेत। रेमेडी थंड झाल्यावरती आपल्याला एका बाउलमध्ये गाळून घ्यायची आहे। तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल किंवा एखादा चांगला शॅम्पू घ्यायचा, म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पू घ्यायचा आणि तो शॅम्पू या सिरममध्ये ॲड करायचा। शॅम्पू ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आठवड्यातून फक्त 2 वेळा तुम्ही याचा वापर करू शकता। मी सांगितलेल्या पद्धतीने हे टोनर नक्की बनवून बघा आणि केसांवरती अप्लाय करून बघा। या रेमेडीमध्ये तुम्ही मेहंदी पण ॲड करू शकतात, ती पण वापरू शकता।